पाड़वा के शुभ अवसर पर हर वर्ष की तरह इस वर्ष भी भिवंडी स्थित शेलार गांव में जय हनुमान व्यायामशाला व शेलार ग्राम पंचायत तथा शेलार गांव के ग्रामस्थ मंडल द्वारा कुश्तियों का महासंग्राम का भव्य आयोजन आज दिनांक 19 मार्च 2026 को बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर भिवंडी पश्चिम आमदार महेश जी चौगुले के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर व शेलार गांव के आजी माजी सरपंच उप सरपंच व ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। आए हुए सभी मान्यवरों का स्वागत सम्मान आयोजकों द्वारा शाल पुष्प गुच्छ देकर स्वागत किया, तो वही सभी मान्यवरों द्वारा जीते हुए कुश्ती के स्पर्धकों को रोक रकम और ट्रॉफी तथा गदा देकर गौरव सम्मानों से सम्मानित किया गया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। या राऊत घराण्याने अंगावची कुस्त्यांची परंपरा आहे ही बरेच वर्षापासून पिढ्यानपिढ्या सुरू ठेवलेली आहे। त्यांचे वडील नितीन राऊत यांनी या आकारामध्ये 5-5, 6-6 कुस्त्या एका टायमाला मारलेल्या आहेत आणि त्यांचा मुलगा यश राऊत आता कुस्ती खेळतोय। त्याच्यासोबत आहे निलेश पाटील। एक बादली 2200 रुपये, 2000 कमिटी आणि 200 रुपये विकास भोरे। प्रेक्षकांच्या आणि पाहुण्यांच्या माहितीसाठी पुणे वाघोली या ठिकाणी महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरू असल्यामुळे बरेचसे मोठे लढत सापडे। एक टाट 4200 रुपये। सन्माननीय ज्ञानेश्वर भोईसर यांचा शुभागमन या ठिकाणी झालेला आहे। सापडे एक टाट 4200 रुपये। बघा जबरदस्त कुस्ती चालू आहे। पंच व्यवस्थित असू दे, आपलं लक्ष। कुस्ती झालेली आहे। रुपये होती कुस्ती 2000 रुपये। 4000 एक 4200 म्हणजे 4200 लागलेले आहे। पंचांना थोडीशी विनंती आहे की आपण कॅमेऱ्याच्या समोर उभं राहू नका कृपया, लाईव्हला थोडासा प्रॉब्लेम येतोय। गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कुस्त्यांच्या महासंग्राम सुरू आहे। गेल्या 100 वर्षाच्या परंपरामध्ये एकही वर्षे खंडित न जाता, कोणत्या प्रकारे ऍड न करता, कोणाला फोन न करता दरवर्षी प्रत्येक पेलवणाला माहिती आहे का गुढीपाडव्याच्या दिवशी शेलार या गावामध्ये कुस्त्या होतात गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर। त्या पद्धतीने सर्व पेलवान येत असतात। तसेच पेलवान नंतरचा महत्वाचा रोल आहे, परंतु पेलवान जे कुस्ती शौकीन आहेत ते देखील तेवढ्याच ऊर्जेने येत असतात। खरोखरच आपल्या सर्वांचं मी आम्ही शेलारकरच्या वतीने मनापासून धन्यवाद देतोय, कारण की अशा पद्धतीने स्पर्धा सुरू आहेत आणि या स्पर्धा पार पाडण्याकरिता आमच्या या गावातील वरिष्ठ म्हणजे 75 ओलांडून गेलेले आमचे माधव दादा, तुकाराम दादा, अशोक दादा, नामदेव दादा हे लोक या कुस्त्यांकरिता आमची जी गावची परंपरा आहे वर्गणी करून कुस्त्या खेळवायचे, घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करतात। खरंच यांना देखील सलाम आहे। 3 माळाची बिल्डिंग असली तरी 3ऱ्या माळ्यावर जातात, म्हणजे त्यांचं वय जरी 75 असलं तरी त्यांचं वय दिसून येत नाही असं म्हटलं हरकत नाही, कारण त्यांना तेवढा कुस्तीमध्ये ते तरुण झालेले आहेत। खरोखर सलाम आहे। मागच्या वर्षी त्यांच्या कैलासवासी रमेश बालाराम भुई होते, परंतु ते यावर्षी नाही, आपल्याला सोडून गेलेले आहेत। त्यांची देखील आम्हाला इथे उणीव भासते। खरोखरच या शेलारच्या कुस्त्या, या शेलार गावाच्या कुस्त्या या भिवंडी तालुक्यामध्ये एक अभिमान आहे आणि अशाच या पुढे देखील आमच्या कुस्त्या सुरू राहतील। औदुंबर पाटील कोण एक टाट 500 रुपये, एक टाट 500 रुपये। औदुंबर पाटील कोण एक टाट 500 रुपये। खुशखबर महालक्ष्मी का महाकाली प्रसन्न पद्माकर बाबूजी सावंत आंबिस्ते यांच्या आशीर्वादाने ग्रामस्थ मंडळ नाणे जंगी कुस्त्यांचा फड मंगळवार दिनांक 31 मार्च 2026 रोजी
आणि जो गामाने दिसतोय तो इतिहास बदलतोय. बघूया या दोन्ही पैलवानांपैकी या आखाड्यावरचा इतिहास कोण रचतोय. जोरदार टाळ्या करूयात या दोन्ही पैलवानांसाठी आणि त्यांचा जोश वाढवूया. हा जो कुस्ती सुरू आहे यावर जे प्राईज लागलेले आहे जर बरोबरी सुटली तर प्राईज दिला जाणार नाही. कमिटीच्या वतीने काय जे असेल आत्ताची कुस्ती सुरू आहे ना. बरोबरी केली ती बरोबरी केली पैसे जमा आहेत त्यांच्या दुसऱ्या कुस्तीला चालेल का रिटर्न करू. नाही जमा फक्त घनश्याम बोड साहेबांचे आहेत, शंकर कारिक साहेब, अरुण पाटील साहेब आणि विष्णू पाटील 4 जण. या 2 कुस्तीनंतर कुस्ती लावू नका. आपण एक मध्यांतर करूया. आपली ज्या मध्यांतर असतो दरवर्षी तो मध्यांतर करू नंतर पुन्हा कुस्ती आपल्या रेग्युलर चालू करू. त्या 2 कुस्तीनंतर पंचांनी लक्ष असू द्या सूचनेकडे. या दोन्ही कुस्त्यांनंतर मध्यांतर केलं जाईल. यांच्या वतीने मनापासून आभार. च्या बाजूने झुकलेला आहे. तर स्टेज मला असं माझ्या माहितीनुसार स्टेज हा पाहुण्यांकरता कोणी जाऊ नका. मोठ्या कुस्त्या आहेत मान्यवर पाहुण्यांकरता स्टेज आहे. कोणाचे होतं भोईर कमिटी 3000 एक बादली 3500 एक बादली 3700 रुपये 3 मिनिटाची 4000 पैकी 200 रुपये पप्पूभाई 300 रुपये संदीप घरात पंच खूप अवलत समजतोय. या कुस्तीला 200 रुपये जनार्दन शेळके साहेब. हे आता फिरतो त्याला मनेश भोईर फेरत आहे. जोड द्या आपल्या याच्यात फिरवायचे. 500 रुपये अरुण पाटील करून टाकायचे जमा करून टाका. 4700 रुपये नांदेडने गावचा पेलोम फेरत आहे मनेश 4700 रुपये त्याला जोड द्या. आपल्या पण फिरवायच्या कुस्तीला घनश्याम बोड साहेब 500 जमा करा. 5200 लावलेले रक्कम वाढतीच आहे. जोड आमच्या पसंतीचं पाहिजे. सॉरी घनश्याम बोड साहेब लागले 4700 लावलेले आहेत आपण पैसे. काय त्यांनी एवढे 500चा बंडल घेऊन आले त्यांना देखील कल्पना नाही कमी पैसे लावलेत का नाही. आलमबेग 4700 एक बादली 4700 एक बादली 4700 प्रेरणा घेऊन आम्ही शेलारकर हा दहीहंडी पथक उद्या झाला. होता पुढेही राहील असा आमचा अशोक दादा. नक्कीच मनाने जवान असलेला हा नवतरुण ज्याला म्हणता येईल अशोक भोईर काका. माझे कुस्तीपटू आहेत संदीप भरत आणि दिनेश भोईर. दुसरी कुस्ती आहे. दोन्ही कुस्त्या छान आहेत. अक्षय पाटील चौदरपाडा यश जलवी यांची कुस्ती सुरू आहे. एक अनिल यादव मुंबई तेजस भंडारी चौदरपाडा एक सर्वांना ती ट्रॉफी आणलेली आहे कुस्त्यांसाठी. 7,300 रुपये पैकी 5,000 कमिटी 1100 रुपये शंकर खानिक 500 रुपये घनश्याम भोईर 200 रुपये पप्पू वाटप 500 रुपये शांताराम भोईर. जयेश पाटील कोणगावचे पेलोम फिरत आहेत. रक्कम किती आहे त्याच्यावर पैसे किती आहेत. क्या बात है.
या उद्योन्मुख पोरांना अक्षय पाटील हे जरी यांच्यावरती 100 लावा. उद्योन्मुख पोरं आहेत, त्यांना पण बक्षीस भेटाय, त्यांना पण स्फूर्ती आली पाहिजे. कौस्तुभ चौधरी बघितलंय त्याला शाला आम्ही सत्कार करूया स्टेजवर पाठवू त्याला. कौस्तुभ चौधरी स्टेजवरती या लहान मुलांना जरा जोरदार टाळ्या करूयात. कौस्तुभ साठी 6 कुस्त्या त्याने या ठिकाणी मारलेल्या आहेत आणि त्याचा या ठिकाणी नक्कीच गाजवेल. या आखाड्यामध्ये तो नक्कीच नवा इतिहास घडवेल. जोरदार टाळ्या करूयात दिवससाठी. 7,000ची कुस्ती या चालू कुस्ती पैकी रुपेश आलम शेख आलम बेग हा विजय झालाय. आलेत का पेलवान? किती आहे त्याचे हे गदा आणि काय? आलम 5,000 रुपये. राजेश केला अरुण पाटील हा नेतो. तो तुझं नाव काय? अल्पेश चौधरी ना? अल्पेश चौधरी. पुन्हा एकदा आपण बाहेर जातोय. नावावर असताना बाहेर गेला तर मग राव असताना जर आपण बाहेर पडाले खुर्ची चांगले बजरंग की जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. नक्की जोश मध्ये नाव असेल नावावरच घ्या. 3 मिनिटं शिल्लक आहेत. बघा तुमच्यासाठी किती प्राईस. शंकर खडके यांनी देखील 500 रुपये चितपट झाल्यानंतर 7,000 झालेले आहेत. 7,000 रुपये चितपट कुस्तीसाठी आहेत. शेवटची संधी करू 500 7,500 चितपट साठी प्रशांत पाटील यांच्याकडून होणार. कुस्ती करा इथे सर्व डोळे नाही सर्वांच्या नजरा 2 मिनिटं पंच सांगतील अजून एकच वेळ. दोघांचे डाव एकामेकावरती उलटले होते आणि शेवटी पंचांना निर्णय घ्यायला भारी पडलं होतं. मात्र पंच देखील तरबेज आहेत. अतिशय सुंदर निर्णय घेतलेला आहे त्यांनी. सुरू असलेल्या कुस्तीसाठी या पेलवानांसाठी एका जोरदार टाळ्या वाजवा. एक गदा. बजरंग बली की बोल ना. शेलारगावचे पोलीस पाटील पुन्हा एकदा बाहेर चालले. स्वर्गीय यशवंत पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र प्रशांत यशवंत पाटील यांच्याकडून या कृती करता जातात. नाही तर बँकेत जमा चितपट झाली. कृती चितपट झाली. जो हारेल त्याला विकास भोईर यांच्याकडून 500 रुपये. चांगली कुस्ती झालेली आहे. भिवंडीचे लोकप्रिय आमदार उदयजी चौगुले साहेब यांचे शुभ हस्ते राज दयाळकर यांचा बक्षीस वितरण होणार आहे. मला आठवण आहे एक खेळाडूंना उत्तेजन दिलं होतं, सन्मानित केलं होतं. एक गदा 8,500 रुपये राज दयाळकर यांना भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे हॅट्रिक आमदार स्वर्गीय यशवंत साहेब यांचा सत्कार होतो. जोरदार टाळ्या करूयात आपण आमदार साहेबांच्या सत्कारात. आमदार साहेबांना विनंती करेल. या कुस्तीचा कार्यक्रम भारतले पूर्ण 100 वर्ष उलटून गेल्यात आणि असा हा चांगला कार्यक्रम आणि ह्याच ठिकाणी एवढं वर्षानुवर्ष होतो आणि त्याला सगळं ते गावकरी वरिष्ठ मंडळी आहेत त्याला आपला निधी काढून त्याला सपोर्ट करतात, प्रोत्साहन देतात. सर्वप्रथम त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो.
क्या बात आहे, काय कुस्ती चालू आहे. कारण त्यांच्या माध्यमातूनच येणाऱ्या युवा पिढींना एक प्रोत्साहन भेटते आणि अशी परंपरा ही कायमस्वरूपी चालू राहावी म्हणून ते सगळे वरिष्ठ एवढी म्हणजे लोकांसाठी या युवांसाठी एवढी मेहनत करतात. आणि दरवर्षी जे आपले जे एशियातला एक सर्वात मोठा कत्तलखाना हे भिवंडीमध्ये होणार होता, अल कबीरा कत्तलखाना, त्यासाठी आपला सगळा भिवंडीतला आजूबाजूचा परिसर एकत्र येऊन तो कत्तलखाना बंद केला आणि त्याच्यात काही आपले जवान म्हणजे जे आपले युवा होते ते हुतात्मा झाले. 4 लोक त्याच्यात गौरीपाड्यातला पण होता, शेलारच्या पण होत्या, अजून बहुतेक ठिकाणी ते होते, गोरसाई कालवार या ठिकाणी होते. पण या युवांनी एक धाडस दाखवून तो म्हणजे पूर्ण एशियातला मोठा असा कत्तलखाना त्याला थांबवला आणि त्यासाठी आज पण सगळी इथले ह्या परिसरातले लोक त्यांना मनापासून श्रद्धांजली देतात आणि हा कार्यक्रम सुरू करतात. पण खरोखर असा कार्यक्रम जो असेल या छोट्या जगात एक जंगला टाईपमध्ये असेल, पण एक ह्यांचे विचार आहेत ते एकदम चांगले आहेत. कारण का या ठिकाणी आजपर्यंत एवढे 100 वर्ष निघून गेली पण आजपर्यंत जराही काही झालं नाही, कोणाला दुखापत नाही झाली आणि कोणाला म्हणजे जे भांडणं हा प्रत्येक कार्यक्रमात होता तो वादविवाद नाही झाला आणि बाकी सगळीकडे होत असतो. असा चांगला कार्यक्रम हे सगळ्या गावकऱ्यांच्या माध्यमातून होतो. परत एकदा मी या गावकऱ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपण सगळे वरिष्ठ असाच कार्यक्रम करत राहा, कारण का येणाऱ्या पिढींना आपलं प्रोत्साहन आपलं मार्गदर्शन भेटत राहील एवढं 2 शब्द बोलतो. आमदारांचे शुभ हस्ते हे बक्षीस वितरण होत आहे. शुभ हस्ते गरमीचे दिवस आहेत, पेलवानांचा किती जीव घ्यायचा काढायचा ते पंचांनाही समजतं, लक्षात घ्या. आणि सर्व पेलवान अतिशय चांगल्या तडफेने लढलेले आहेत आणि पंचांची कामगिरी काही अगदी नेत्रदीपक झालेली आहे. पंचांकरता जोरदार टाळ्या वाजवा. बजरंग बली की जय. त्या टाळ्यांमध्ये सर कंजूशी होते, भूक लागलेली दिसते. आमचे वारकरी सर देखील शांत झालेले दिसतात, त्यांना देखील तहान लागली असं वाटतंय लागलेली आहे. तरी सुद्धा आपण एकदा जोरदार टाळ्या करूया त्या दोन्ही कुस्त्यांच्या पैलवानांसाठी. आणि जबरदस्त कुस्त्या दोन्ही पण बघण्यासारख्या कुस्त्या. बजरंग बली की जय. चिवटे पैलवान जिंकलेला आहे. 2 कुस्त्या जिंकलेल्या त्यांनी आता. 500, प्रशांत पाटील साहेब 500, प्रमोद माने साहेब 500, ज्ञानेश्वर भोईर साहेब 500, शंकर कारिक साहेब 500, विजय शेलके साहेब 500, एकूण 11,000. जोरदार 11,500. जबरदस्त. माझ्यातर्फे 500. मौली डावावर त्यांनी फिरवला. सिद्धार्थ भोईर 500, 11,500. राऊत चला. पैलवान बघा आदेश भोईर 500, 12,000 झाले. दोन्ही चांगली खेळतायत. तर एक अमाऊंट आपण आता ठरवूया, सुरुवात करा. जो पराजय झाला 3,000 रुपये. उर्वरित जे पण काय असतील जिंकणाऱ्याला देऊया. दोन्ही फिरायला लक्ष जो हरेल त्याला 3,000 रुपये देणार येईल. यापैकी 12,000 आतापर्यंत झालेले आहेत. उर्वरित जिंकणाऱ्या पेलवानाला पुढे किती झाले ते 3,000 पराजित आणि जिंकणारा पूर्ण रक्कम. पैसे अजून तर ते पूर्ण करा. हो ठीक आहे. सर्व रक्कम ज्यांनी लावलेली आहे ते परत घेणार. वा टाळी वाजवा की. हरी रुपनार मुंबई नगर नाही आता अहिल्यानगर एक बाटली 12,000 पैकी 5,000 कमिटी. पप्पूभाई 500, कैलास शेलार 1000, अरुण पाटील 500, चंद्रभूर साहेब 500, रुपेश साठे भोईर 500, प्रशांत पाटील माली 500, ज्ञानेश्वर भोईर 500, शंकर कारिक साहेब 500, विजय शेलके साहेब 500, सिद्धार्थ भोईर 500, आदेश भोईर 500. आणि सर्व पंचांचे शुभस्ती कुस्ती लावू आपण. पंचांची मेहनत आहे. क्या बात आहे. कुस्ती असं वाटतंय. ओके युक्रेनला आहे का? ओके कुस्ती बात. अधिक मराठे 500 रुपये. बजरंग
संदेश भोईर यांनी टायमिंग बघायचं आहे. भूषण राऊत त्यांना 9,000 रुपये आणि एक ताक. की एकदा या मातीवर जर पडला तर ते पडणं म्हणजे पडणं नसतं, तर पुढच्या वेळी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा. खूपच छान कुस्ती चालू आहे आणि सगळ्यांच्या नजरा अगदी या कुस्तीवर. असं दातृत्वाची जी प्रथा आहे. जरा टायमिंग बघा, 10 मिनिटं झाली. 6,19,000 देतात अजून. 900 रुपये शंकर खारे रक्कम दिली जाईल. ती कमिटी ती घ्यावी लागेल. 1000 रुपये. मला वाटतं डिक्लेअर केलेलं चांगलं राहील, म्हणजे कसं आहे जरा पैलवानांना पण जोश येईल. तर मी का देऊ नये म्हणून काही 25 रुपये दिले. ही तर शेलारकरांची खासियत आहे. नक्कीच नक्कीच दातृत्वाचं ते संस्कार आहेत त्यांच्यावर. आणि जो आखाडा होणार आहे जमा करा पहिला. आणि ही कुस्ती जमा करा. विकी पाटील पिंपळकर यांनी मारलेली आहे. राकेश शर्मा अच्छा खेळ किया है. हो गया आखाड्यासाठी वासुदेव पाटील, संदीप जिगरत, संदेश भोईर, दिनेश भोईर, संपूर्ण कुस्ती कमिटी. राजकारणातील उत्कृष्ट खेळाडू बोलायला हरकत नाही असे शांताराम भोईर. बोला बजरंग बली की. राकेश शर्मा वकील साहेबांनी खूप चांगला निर्णय. आमचे अरुण पाटील त्यांना लाडारी सिद्धू म्हणतात म्हणून. आणि रब्बली की. आणि खूप चांगल्या कुस्त्या, एक सुद्धा कुस्ती अशी